थैंक यू सर, ओके नंबर आप भेज दीजिए। थैंक यू। ओके ओके। और उनका दूसरा भी क्वेश्चन एक मेरे को लग रहा है। धनंजय काळे, आपला प्रश्न आहे, विचारा, अनम्यूट करा, बोला बोला बोला। माझं गाव परभणी जिल्ह्यात जोडपरळी गाव आहे, तर याच्यामध्ये आता जे चालू आहे तर ऑर्गॅनिक तुमचा आवाज आहे ना, किंवा बीज प्रक्रिया जशी आहे किंवा आणखीन काय आपल्याला बोला, आवाज येतोय, बोला सर। करा धनंजय। हा, बीज प्रक्रियासाठी किंवा आणखीन काय तिथं ऑर्गॅनिक तिथं काय यूज करू शकतो, केमिकल किंवा ऑर्गॅनिक मध्ये आपण काय यूज करतो, जे की विद्यापीठ मध्ये काय असेल तर? अतिशय चांगला प्रश्न विचारला, कारण आपलं सूत्र पुढे लागवड तंत्रज्ञानाकडे गेलंच नाही, त्यामुळे ते राहिलं सांगायचं। बीज प्रक्रियेमध्ये जे काही आपल्याकडे बायो एजंट्स आहेत त्यामध्ये आपण आमच्या संशोधन केंद्रामध्ये आम्ही ट्रायको बूस्ट नावाचे एक 3 बुरशी एकत्र करून, विशेषतः त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, आणि या ट्रायकोडर्माची सीड ट्रीटमेंट आपण जर केली तर जे बीजातून होणारे जे काही रोग आहेत किंवा जमिनीमधून होणारे जे रोग आहेत याच्यावरती आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल मिळू शकतो। याचं प्रमाण जे आहे म्हणून त्यासाठी आपण एक शिफारस दिलेली आहे। हे जे 3 बुरशीचं एकत्रित मिश्रण केलेलं ट्रायकोबूस्ट आहे, याचा 80% ज्वारी फुलावर असताना जर स्प्रे आपण केला, एक स्प्रे जर दिला तर ज्वारी काळी पडत नाही, त्याचे दाणे पांढरे शुभ्र राहतात, आणि म्हणून ती पण शिफारस आपण